आंबेगाव तालुक्यातील कोल्हारवाडी थुगाव इथे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका वायरमनचा नाहक बळी गेला। येथील डीपीवरती काम करत असताना अचानकपणे विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळे वायरमन यशवंत सांडभोर हे डीपीला चिटकले आणि त्यांचा तात्काळ मृत्यू झाला। आंबेगाव तालुक्यातील कोल्हारवाडी थुगाव इथे मंगळवारी 8 जानेवारी रोजी दुपारी 3:30च्या सुमारास कोल्हारवाडी येथील वायरमन यशवंत तुकाराम सांडभोर हे गणेशवाडीच्या डीपीवरती काम करत असताना अचानक आलेल्या विद्युत प्रवाहामुळे ते डीपीवरतीच चिटकून जागीच मृत्युमुखी पडलेत। या घटनेमुळे महावितरणचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आलाय। त्यामुळे एका वायरमनचा नाहक बळी गेलाय। विद्युत प्रवाह उच्च दाबाचा असल्यामुळे मृतदेह डीपीला चिकटलेल्या अवस्थेमध्येच होता। या घटनेची माहिती कळताच गावाचे पोलीस पाटील श्याम एरंडे यांनी पोलिसांना कळवले आहे। मनसर पोलीस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मनसर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवलाय। दरम्यान महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि मनसर पोलीस पुढील तपास करतायत। नमस्कार, मी कोल्हारवाडी गावचा पोलीस पाटील श्याम एरंडे। आज आमच्या गावामध्ये साधारण 3:30च्या दरम्यान एक दुःखद घटना घडली। यशवंत सांडभोर, आम्ही वाईटी म्हणतो त्यांना, ते कर्तव्य बजावत असताना दुपारी डीपीवर विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडले। आम्ही जवळ जाऊन परिस्थितीची पाहणी केली। साधारण मध्येच करंट आल्यामुळे अशी घटना घडली असं प्रत्यक्षदर्शी दिसतंय। त्याच्यानंतर आम्ही ॲम्ब्युलन्समधून त्यांना मनसर या ठिकाणी आणलं। त्यांची पोस्टमॉर्टम झालेली आहे। कालपासून लाईट नव्हती, साधारण 1-1.5 दिवसापासून काहीतरी प्रॉब्लेम चालू होता, तर तेच ते दुरुस्त करत होते। लाईट पूर्ण गेल्याची त्यांना खात्री असावी, पण मध्येच लाईट आल्यानंतर त्यांना करंट बसला असेल। आता हे संशोधन MSEBीने करण्याची गरज आहे, पण झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे। एक अतिशय चांगला व्यक्ती ह्या MSEBीच्या चुकीमुळे म्हणा किंवा काहीतरी अक्षम्य कारणामुळे ह्या नायक व्यक्तीचा बळी गेलेला आहे। तरी काळजी घेण्याची गरज आहे आणि झालेली घटना अतिशय दुःखद आहे। त्याबद्दल आम्हाला खूप असा खेद आहे। स्वप्नील जाधव, C24 तास, मनसर। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।